दादा, ज्यावेळेस तुम्ही आज अंबाबाई मंदिरात जात होता त्यावेळेस कोल्हापूर गॅजेट लागू करा किंवा अशा पद्धतीची मागणी खरं तर कोल्हापूरकरांनी केल्याचं पाहायला मिळते. कसं पाहता या मागणी? काय असतं, प्रत्येक वेळेस आपल्यावरतीच अन्याय झालेला असतो आणि ज्यावेळेस अन्याय लोकांच्या लक्षात येतो की आपल्यावरती हसून अन्याय होतो. जसं की आता भाविकांनी रस्त्यानं जाताना बऱ्याच जणांनी असं म्हणले की आपलं कोल्हापूरचं गॅजेट लागलंच पाहिजे, सातारा संस्थांचं सुद्धा लागलंच पाहिजे. ही वेदना आहे आणि ही कधी लक्षात येते? ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती लोकांशी चर्चा करायला जातो, ज्यावेळेस आपण लोकांशी संवाद साधितो, त्यावेळेस खऱ्या भावना कळतात. भाषणातल्या भावनाच असतील असं कशावर, पण ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती जातो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, नाही विदर्भ असो, लेकरांचं वाटोळं आरक्षणासाठी व्हायला लागलं. आणि आरक्षण असून आता या गॅजेटियर मध्ये इथल्या जनगणनेत खूप लाखात नोंदी आहेत, नोंदीच्या खूप लाखात. मग ते असून जर अगोदरच दिले असते तर आतापर्यंत कल्याण झालं असतं. त्यांना असं वाटतं की हे जर लागू झालं तर आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होईल आणि त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतोय. कोल्हापूर सातारा संस्थांचं गॅजेटियर 100% लागू होणार, फक्त लोकांनी एकजूट राहावं. सरकारचा वेळ काढूपणा यामध्ये साधारण दिसतोय. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसोबत तुमचं बोलणं झालं, त्यांच्या शब्दावर तुम्ही बोलणं मागे आला होता, समाजासाठी सरकारवर विश्वास ठेवला होता. आताचे मुख्यमंत्री मात्र लक्ष देत नाही आहेत, वेगवेगळ्या मार्गाने तुमचे विरोधक समोर आणत आहेत. कसं बघता सरकारच्या या भूमिका? नाही, आता मुख्यमंत्री माझे वेगवेगळे विरोधक पुढे आणून काय करणार आहेत? माझं काय करणार काय ते माझं? कारण आता एकतर कोण ते पुढे घालतेत, त्याला काम नाहीये त्या विरोधकाला काहीतरी टीका करायची म्हणून करायची. तुमच्या आयुष्यात तुम्ही लोकांना काय दिलं? माझ्या गोरगरीब समाजाला तुमच्या आयुष्यात तुम्ही जर माझ्यावरती टीका करताय, खोटे आरोप करताय, तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्यावेळेस लढत होता त्यावेळेस तुम्ही काय दिलं? मी तरी काही ना काहीतरी दिलंय. माझ्या समाजाच्या लेकराला सुखाचा घास घालण्याचं तर किमान मी एक होण्या घास भरवण्याचं काम करतो. नाही माझ्याची त्या लेकराला माझ्या समाजाच्या पोटभर देणं झालं, किमान एक घास तरी त्याच्या भरवण्याचं कार्य मी करतोय. मी पुण्याचं काम ते करतोय. आणि हे करत असताना जर तुम्ही आपलेच असून जर मला विरोधात जाणार असलात, टीका करणार असतात, तर लाज वाटते की तुम्ही आमच्या समाजाचे म्हणायचे सुद्धा लाज वाटते. कारण आपण लढायचं असतं, नाही मिळालं तरी चालन पण आपण लढलं पाहिजे. येस, प्रत्येकच वेळेस येईल असं नाहीये, काही वेळेस येईल काही वेळेस येणार नाही, पण आपण लढत राहिलं पाहिजे. या भूमिकेत समाज म्हणून आपण असलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावरती टीका, माझ्यावरती टीका करणार त्यांचं ऐकून मी थांबणारच नाहीये ना. समाजाच्या लेकराला मला अधिकारी साहेब बनवून बघायचं आणि ते मी बघणार आहे. तुम्ही कितीही आटापिटा केला, माझ्या विरोधात कितीही टीका केली तरी मी थांबत नाहीये. आणि माझ्या मराठा समाजाला चांगलं कळतंय, इतकं प्रामाणिक जर काम करतोय तर आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. माझं फक्त मुख्यमंत्र्यांनाच आव्हान आहे, तुम्ही असले जर करत असला तर चक्के पंजे करू नका, कारण तुमच्या हाताला मी कधीही लागणार नाही. उलट माझ्या नादी लागल्यामुळं तुमचा कधी न होणारा ते देवारा होईल, तुमचं न होणारं ते वाटोळं माझ्या हातातून होईल. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनाकारण माझ्या नादी लागू नका. आताची जी स्टेप घेतली तुम्ही विखे पाटलाच्या माध्यमातून, प्रसाद लाड साहेबाच्या माध्यमातून, त्या स्टेपनच चलून तुम्ही जे आता कामं करायला लागलात आणि गरिबांचे मन जिंकायला लागलात, हेच मन जिंकण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी करावं. याच्या पाठीमागे शिंदे साहेबांनी केलं त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा पुढच्या काळात